नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समरेश व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आपल्याबरोबर आज कोण आहे? भाचा आहे प्रथम, आणि तो पण ट्रेकर आहे। त्यांच्याकडे डोंगर चढतो तो। हा बघा, आपला गाव इथे आहे आणि ही आपली पाण्याची टाकी आहे गावातली। तर आपल्याला आज जायचं आहे, मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेलो बघा, टिप्यावर। तो एकदम उंच, सर्वात उंच डोंगर टिपा। आणि यूट्यूबला हा पहिलाच व्लॉग आहे। आणि हे जे ठिकाण आहे टिपा, ते जास्त कोणाला माहीत नाही आहे। आमच्या आजूबाजूच्या 2-3 गावांमध्येच फक्त हे फेमस आहे टिपा म्हणून। तर आम्ही दरवर्षी एकदा तरी जातोच। तर यावर्षी बघूया कसा एक्सपिरियन्स आहे, आणि तुम्ही पण सोबत आहातच। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो आपल्याला 2 पार्टमध्ये करावा लागतोय। कारण का एवढं निसर्ग सौंदर्य आहे आणि म्हणजे एक्सप्लोर केलं आहे ना आपण, की ते एका पार्टमध्ये नाही राहत आहे। तर कृपया माफ करा। तर आपण ह्याच व्हिडिओचे 2 पार्ट करतो आहे, आणि दोन्ही पार्ट एकदम इंटरेस्टिंग असणार आहेत। खूप धमाल आहे, खूप म्हणजे खूप धमाल आहे। आणि आपल्याला कुठे जायचं आहे माहीत आहे? तो बघा, दिसतोय डोंगर? ह्या झाडांच्या पाठीमागे लपलेलं आहे। धुकं पण आहे तिथे। धुकं म्हणजे खूप धमाल होणार येणार आहे आज। आणि मस्त पाऊस पण आहे, वातावरण पण एकदम थंड आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे, हिरवळ आहे। आणि आपल्याबरोबर आहे प्रथम। लेट्स गो। तर मंडळी, आपण जेव्हा जंगलात जातो ना किंवा डोंगरावर, तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं, पायाखाली बघायचं असतं। कारण का पावसाळ्यात जंगली जनावर असतात, म्हणजे सरपटणारे किडे असतात ना, किडे विंचू वगैरे, त्याची भीती असते। त्यामुळे शक्यतो खाली बघूनच चालायचं। तर आपल्याला अजून बरंच वर जायचं आहे, आणि हा टप्पा आहे ना, तोच महत्त्वाचा आहे। कारण की इथे चढताना आपल्याला दगडं लागणार आहेत मोठे मोठे, आणि त्या दगडांवरून पाय घसरण्याची शक्यता असते। आणि झाडी पण एवढी आहे ना, तर आता रस्ता शोधत शोधत आपल्याला जायला लागणार आहे। कारण का आता गवत पण वाढलं आहे आणि क्लिअर रस्ता दिसत नाही आहे। आणि आता पावसाचा जोर पण वाढतोय, कपडे पण माझे ओले झाले जातात। हे बघा, आपल्याला इकडून वाट काढायची आहे, ते याच्या मधून जायचं आपल्याला इकडून। पावसाळा चालू झाला ना, आणि हे झरे वाहायला लागले की आपल्याला हे खेकडे दिसतात। हे बघा कसं लपून बसलंय। घाबरू नको रे, तुला नाही मारणार। ते बघा कसं बसलंय, बघतोय आपल्या कॅमेऱ्याकडे। काय नाही करणार रे बाबा, चाललो आम्ही। पाण्याचा आवाज पहा किती येतो ना। हे जे कोकणचं सौंदर्य आहे ना, ते डोळ्यात किती प्रयत्न केला तरी मावत नाही। ईश्वराची देणगी आहे आपल्या कोकणाला। एवढ्या पावसात पण आम्हाला आता घाम येतोय। तुम्ही समजू शकता की किती चढायला लागतंय। प्रथम, कंटाळलास तू? नवीन दमाच आहे। आता अशी गंमत झाली आहे ना, की आम्हाला रस्ताच सापडत नाही आहे। अजून आम्हाला रस्ता काय मिळत नाही आहे। प्रथम कुठे आहे रे? मला वाटतं बा इथून असं जायचं, त्या झाडीतून जायचं। आता वाजलेत 4:30। आम्हाला लवकरात लवकर रिटर्न यायचं आहे। आणि तसंही व्लॉग आहे म्हणून आपल्याला टाईम जाणार आहे, पण आपल्याला शूट करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे। हा जो ट्रेक आहे ना, तुम्हाला या अगोदर कधी बघायला मिळाला नसेल, हे मी खात्रीशीर सांगतो। कारण का हा स्पॉटच असा आहे ना, की तिथे क्वचित जण जातात। म्हणून मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपला टिपा।
मित्रांनो कुठे अडकलोय बघा. एक प्रकारची एकदम गर्द झाडी आहे ही बघा. हाताला मच्छर जाऊ दे ना. तर मित्रांनो हालत खराब झालेली आत्ताच. का माहित आहे, हे मच्छर आहेत ना, रानातली मच्छर हाता त्याला चावतायत. हो हो हो, पिंपळाचं झाड बघा. बापरे, खूप तसं बऱ्यापैकी मोठं आहे. आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची मुळं आहेत ना. प्रथम मुळं बघ कुठे दगडाला आहेत ना. का आता झाडं आहेत ना मित्रांनो खूप कमी झालीत. खूप छान वाटलं ना हे. वा, प्रथम दिसला का तुला कुठं जायचंय? ते बघ, त्या दरीतून आपल्याला चढायचं आहे आता. किती वेळात पोचू रे? अर्धा तास. चला चालू करूया पुन्हा ट्रेक. ही बघा, सह्याद्रीची रांग आपल्याला खुणावत आहे. गर्द हिरवी झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद मंद पडणारा पाऊस. किती सुंदर वातावरण आहे मित्रांनो. इथे आहे ना, वर पोचल्यावर हे बघा अशी दगड आहे तो. आणि ह्या दगडाला चुकून पाय ठेवला तर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण का आता शेवाळ फुटले त्याला. हा बघा हा व्ह्यू. वा, खूप सुंदर, मस्त. सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय बघा शेतामध्ये. कालपासून खूप पाऊस पडतोय. कशी सह्याद्रीची रांग आणि सह्याद्रीने धुक्याची चादर अंगावर ओढलेली आहे असं वाटतंय ना. वा, मनमोहक दृश्य आहे. दूर दूरच्या सह्याद्रीच्या रांगा दिसतात. सुंदर, खूप सुंदर, अति सुंदर. हे प्रथम सावकाश हो. हे सावकाश, पाय घसरेल बघ. हळू चल, हळू चल. लेफ्टला, लेफ्ट मार. सावकाश. सावकाश रे. हात पकड दगडाला. हे बघ, आपलं आता लक्ष जवळ आलं. हळूहळू चल. आणि प्रथमनी अंतिम रेषा पार केलेली आहे, जवळजवळ पार केलेली आहे. आणि मला त्याने टाकलेलं आहे मागे. आता दम बघा किती लागतंय. भारी भारी आहे. आता मी चालतोय हळूहळू. चलो. खरंच एक वेगळाच अनुभव आहे. खूप वेगळा अनुभव आहे. नॉर्मल ट्रेकिंग आणि जिथे कोणी जात नाही त्या ठिकाणी ट्रेकिंग, खूप फरक आहे. यस, पोचलेलो आहे आपण फायनल डेस्टिनेशनला. एकदम टॉपला आपण आलेलो आहे. आता आपल्याला हा डोंगर आहे ना त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे सपाटच आहे, थोडीशीच दरी आहे, तिकडे आपल्याला जायचं आता. पण आता एवढा स्वर्गीय अनुभव येते मित्रांनो. खूप शांत आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला धुकं भेटलेलं नाही आहे. आपण जेव्हा चढत होतो ना डोंगर तेव्हा धुकं होतं. आलं तर आपलं नशीब. आणि हे बघा सगळीकडे असं पठार आहे, सपाट आहे. हे बघा चारी बाजूला.
अजून पुढे चांगला व्ह्यू आहे. डोंगररांग दिसते पार रोहापर्यंत दिसते ती, एवढी लांबचं दिसते आपल्याला. आणि प्रथम किती खुश आहेस? मस्त वाटतं. गेल्या वर्षी आपण जुलैला आलेलो ना, त्याचे पण फोटो आहेत, अजून आहेत आपल्याकडे फोटो. खूप जबरदस्त फोटो आलेले ते पण. आणि एक गंमत अशी झाली की प्रथमनी सँडल बघा कोणते आणले. ऑफ रोड पहिली गोष्ट म्हणजे बेडकासारखा आवाज करते ती ते बघा. आणि दुसरी गोष्ट चालायला जमत नाही त्याच्यात, तरी पण तो चाललाय कसा बसा. आपला गाव किती क्लिअर दिसतोय रे. हे बघ रोड बघ किती सुंदर दिसतोय तो मधला. मच्छरने फोडलं त्याला आज. हे बघा ना, जसं की क्रिकेटचं मैदान असतं ना, त्याला ते ग्रास वाढवतात ना आउटफील्डला, तसं ग्रास आहे. मस्त एकदम हिरवळ. ही बघा. आणि हे लक्षात ठेवा मंडळी, हा जो आत्ता व्लॉग चालू आहे आपला, तो यूट्यूबला पहिलाच आहे. कारण का ही अशी अनटच जागा आहे, म्हणजे तिकडे जास्त कोणी येत नाही, क्वचितच येतात. हिरवळ आहे बघा. खूप सुंदर वाटते मित्रांनो. इथे खूप सुख आहे, कोणाचाच आवाज नाही, काय नाही काय नाही. आम्ही फक्त दोघं, प्रथम आणि मी. आणि कुठे येतोय? कोण रे? कोणाचा तरी आवाज येतोय. कोण आला असेल एवढ्या वर? बघू दे. मंडळी कोणाचा तरी आवाज येतोय आणि एवढ्या वर या टायमाला 5:30 वाजून गेले. कोण आहे? कोण आहे रे? आवाज करते रे कोणतरी. बघू का जाऊन मी? नको, भीती वाटते रे. अरे हे आपल्या गावातलेच आहेत. या या. अरे सांगायचं ना अगोदर, बरोबर आलो असतो. काय रे प्रथमेश? आम्ही बोलतोय कोण दुसरे दरवाजे टाकायला आलेत की काय? आम्ही दोघंच पडतो ना, घाबरलो. अरे आपल्या गावातलेच आहेत मित्रांनो. किती जण आहेत? 4 जण आहेत का रे? बघा किती आपल्या गावातले हौशी आहेत मुलं. नाहीतर हल्लीची मुलं बघा पबजी आणि काय रे दुसरा कुठला गेम? कुठला? फ्री फायर. पबजी आणि फ्री फायर. पबजी चालू आहे काय? बघा असे हौशी कलाकार पाहिजे तो आपल्याकडे. बघा गवत जाम वाढले ना रे. काय रे खाली गवत जाम वाढले ना. सावकाश रे सावकाश. तिकडून नको, इकडून इकडून ये. हे बघ इकडून इकडून. हां मधून ये इकडून ये. सावकाश. ही बघा आपली मंडळी. हा रोहित, प्रथमेश, हा नितेश आणि हा प्रतीक. सगळे आपल्या गावातले आहेत आणि जाम हौशी कलाकार आहेत. नेहमी ते डोंगरावरच असतात. मी बहुतेक बघतो त्यांना. मग तुम्ही आले, मग तुम्ही येताना कुठून आलेत? या रोडने. म्हणजे आपल्या कोनवडीच्या आंब्याच्या इथून? मग आम्ही पण तिकडूनच आलो, पण तिथून रस्ता दिसत नाही. जमते मालो, असं वाटलं हरवलंच हो. आणि जातानाचं टेन्शन, येतानाचं काय नाही. तिकडून जायचं, दत्तावरून जायचं. चालेल. बघा किती हार्ड ट्रेक आहे आपला. आणि तुम्हाला हे कोण यूट्यूबला दाखवणार नाही. पहिलाच आपला हा व्लॉग आहे जो टिप्याचा केलेला आहे. आपण टिपा लक्षात ठेवा, फेमस होणार आहे याच्या पुढे टिपा आपला. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता आपल्याला कंपनीचं आहेत, म्हणजे भीतीचं काय कारण नाही आहे. जरी काळोख झाला तरी चालेल. आणि आपल्याला आता मी तुम्हाला दाखवलेलं पहिल्यांदा जो टिपा, जो मेन टिपा तिकडे म्हणजे लेफ्टचा, तिकडे आपल्याला जायचं आहे आता. आणि हे तर आहेतच सोबत, तुम्ही पण आहात. आणि आपल्याला परत येताना इकडे यायचं नाही आहे, दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. तो पण तुम्हाला रस्ता दाखवतो, तर खूप धमाल येणार आहे. चला. हे आता भारी वाटते रे उलट. ते बघ पाऊस पडतो ना तिकडे. आता वातावरण बघ कसं मस्त झालं.
कोकणातली हीच तर मजा आहे. हे सगळ्यांनाच अनुभवायला नाही भेटत. आणि जे जे आपले फेमस पॉईंट आहेत अलिबागमध्ये म्हणा किंवा अलिबाग मुरुडच्या पट्ट्यामध्ये, तर ते तर सगळ्यांना माहीत आहे. पण हा पॉईंट तुम्हाला कधी बघायला मिळाला नसता, तर त्याच्यावर आपण आज व्लॉग केला आहे. बघा, खतरनाक दरी आहे बघा. ही खारुताई ती बघ, खारुताई होती आता. आणि पावसाला सुरुवात झालेली आता. ए रेनकोट आणलात काय? काहीच नाही. आज तर गोविंद आहे. गोपाळकाला आज करूया. ते बघा तिकडे दिसतंय ना ती रांग, ती सिद्धेश्वरचा म्हणजे सिद्धेश्वरचं स्थान आहे ना शंकराचं, ते तिकडे आहे. म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडे. आणि खाली इकडे वाडगाव गाव आहे. आणि तो मुंबई रोड आहे तिकडे पलीकडे, दिसेल तुम्हाला. हा बघा व्ह्यू काय दिसतंय भारी. हा 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 हा. आणि तिकडे समुद्रामध्ये पाऊस पडतोय बघा. हा बघा हे ढग आहेत किल्ल्याच्या पाठीमागे. असे ढग आलेले आहेत पावसाचे. दोन्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, हा पण आणि पुढे येणारा पण. आणि तुमचं प्रेम आहे ना आम्हाला खूप दिसून येतं आहे. आम्ही जेव्हा अपलोड करतो ना व्हिडिओ, तेव्हा तुमचे खूप व्ह्यूज येतात, लाईक येतात, कमेंट येतात. आणि आम्हाला एवढं भरून येतं ना की सगळ्यांना खूप आनंद होतो. जेवढे आपण व्हिडिओमध्ये पाहतो कॅरेक्टर, त्यांना सगळ्यांना आनंद होतो. तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि तुम्हाला अजून काय काय पाहायचं आहे, काय काय एक्सप्लोअर करायचं आहे, ते पण आम्हाला सांगा. आणि तुमच्यासोबतचा हा प्रवास आपल्याला खूप पुढे न्यायचा आहे. त्यामुळे असंच प्रेम करत राहा. आपला प्रत्येक व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि खूप धमाल करायची आपल्याला. बाय बाय.